मित्रांनो, हे मार्क्सवादाची तोंडओळख कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं पुस्तक. माणूस हा मूलतः मार्क्सवादीच असतो असं अनेक तत्ववेत्यांचं म्हणणं आहे. तर हा मार्क्सवाद नेमका काय आहे, या मार्क्सवादाची अंग कोणती, हे सगळं आपण आता या पुस्तकाच्या आधारे जाणून घेणार आहोत. हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाचं विभाजन त्यांनी 9 भागामध्ये केलेलं आहे. एकूण 9 प्रकरणं आहेत या पुस्तकामध्ये. त्याच्यात तत्वज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञानाचा मूलभूत प्रश्न कोणता, विरोधविकासी भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी अर्थशास्त्र, भांडवलशाही अर्थव्यवस्था व साम्राज्यशाहीचे स्वरूप, मार्क्सवाद आणि राज्यसंस्था, धर्माचे मार्क्सवादी आकलन, वर्ग आणि जाती, अशा प्रकारचं विभाजन कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी या पुस्तकात केलेलं आहे. तर आपण सुरुवातीला याची प्रस्तावना वाचू. प्रस्तावनेत कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात, जगात असा एकही देश नाही की जिथे मार्क्स अनुयायी नाहीत. बायबल हा ख्रिश्चन धर्मग्रंथ सर्वात जास्तीत जास्त प्रसारित झालेला ग्रंथ आहे. त्या खालोखाल मोठ्या संख्येने मार्क्सवादाचे ग्रंथ वाचले गेलेले आहेत. जगातील सर्वात जास्त प्रभाव असलेला तत्ववेत्ता हा कार्ल मार्क्सच आहे. ही सर्व विधाने मार्क्सच्या अनुयायांनी केलेली नाहीत, तर अभ्यासकांनी पाहणी करून केलेली व प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेली विधाने आहेत. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर मार्क्सवादाच्या विरोधकांनी मोठाच गदारोळ उठवला होता. ते परोपरीने सांगत होते की मार्क्सवाद संपला, समाजवाद संपला. काही जणांनी तर त्याच्याही पलीकडे जाऊन इतिहासाचाच शेवट झाला, तत्वज्ञानाचाच शेवट झाला, भांडवलशाही हीच आता इतिहासाची अखेर आहे. काही जणांनी तर सांगितले की तत्वज्ञानाचीच गरज उरलेली नाही, तंत्रज्ञानच जगाचे सर्व प्रश्न सोडविल, इत्यादी इत्यादी. तथापि 2005च्या सुमारास प्रचंड मंदी आली. अमेरिकेत सुरू झालेली ही मंदी जगभर पसरली. अर्थव्यवहारात सरकारने हस्तक्षेप करू नये असे सांगणारी या जगभरातल्या सरकारांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या अमेरिकन सरकारने अमेरिकेतल्या डबघाईला आलेल्या बँकांना वाचवण्यासाठी अमेरिकन जनतेकडून गोळा केलेले अब्जावधी डॉलर्स देऊन वाचवण्याचा प्रयत्न चालवला. या जागतिक मंदीने गोंधळून आणि गडबडून गेलेले युरोप, अमेरिका, जर्मनी इत्यादी देशातील अर्थशास्त्राचे अभ्यासक मार्क्सचे अर्थशास्त्रीय सिद्धांत पुन्हा वाचू लागले. मार्क्सची जन्मभूमी असलेल्या जर्मनीमध्ये मार्क्सच्या जगप्रसिद्ध ग्रंथ भांडवलच्या 2 आवृत्ती एका आठवड्यात संपल्या. भांडवलशाहीत मंदी वरचेवर येणे अपरिहार्य आहे. तो त्या अर्थव्यवस्थेचा अंगभूत दोष आहे, असे 19व्या शतकातच सांगणाऱ्या मार्क्सचे आर्थिक सिद्धांत जगभराचे तरुण पुन्हा समजावून घेऊ लागले. सोव्हिएत युनियनच्या पतनानंतरही पुन्हा रशियामध्ये आणि जगातल्या कित्येक देशात मार्क्सच्या अनुयायांचा जनाधार वाढताना दिसत आहे. अशा मार्क्सवादाची तोंडओळख करून देणारे हे पुस्तक आहे. मराठी भाषेत मार्क्सवादावर भरपूर लिखाण झाले आहे. तरीसुद्धा सोप्या भाषेतील अशा पुस्तकाची गरज आहे असे मला वाटत आले आहे. विशेषतः
प्रथमच मार्क्सवाद समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अशा पुस्तकाची गरज आहे. मार्क्सवादावरील अनेक पुस्तके क्लिष्ट आहेत. विशेषतः प्रथम मार्क्सवाद वाचणाऱ्यांना समजायला अवघड वाटतात. हा अवघडपणा दूर करून मार्क्सवाद सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. कितपत जमला हे वाचक, अभ्यासक, समीक्षक ठरवतील. असो, हे पुस्तक लिहिण्याचे गेली 10-15 वर्षे माझ्या मनात घोळत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने 1984 पासून अव्याहतपणे दरवर्षी 10 दिवसांचे एक अभ्यास शिबिर भरवण्यात येते. 60 ते 100च्या आसपास तरुणी विद्यार्थी 10 दिवस एकत्र राहतात. या मुलामुलीत मी दरवर्षी 10च्या 10 दिवस राहत आलो आहे. अलीकडे गेल्या 5 वर्षात त्यात कमतरता आली आहे. या शिबिरांमधील चर्चांमधून या पुस्तकाची गरज सतत जाणवत होती, परंतु अग्रक्रमाच्या इतर पक्ष कार्यामुळे जमले नाही. 10 वर्ष पक्षाचा राज्य सेक्रेटरी राहिल्यानंतर मी हे पद सोडले. 20 वर्षे मी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचा सभासद होतो. आता तेही पद सोडले. त्यामुळे जरा उसंत घेता आली. 2004 साली मी कोल्हापुरात सलग 10 दिवस मार्क्सवादावर 10 व्याख्याने दिली. पक्षाचे व पक्ष कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघटनेचे 60 ते 70 कार्यकर्ते सलग हजर होते. तेव्हाची ही भाषणे रेकॉर्ड केली गेली होती. काही रेकॉर्डिंग झाले नव्हते. 5-6 व्याख्याने रेकॉर्ड झाली होती, ती लिहून काढली. उरलेली 4-5 व्याख्याने माझी सून कॉम्रेड मेघा पानसरे हिने घेतलेल्या व्याख्यानांच्या टिपणांआधारे लिहून काढली. त्यामुळेच हे पुस्तक पूर्ण होऊ शकले. तिचे योगदान सहलेखका इतके आहे. रेकॉर्डिंग नीट नव्हते, त्या आधारे केलेले लिखाणही नीट नव्हते, परंतु जसे होते तसे DTP करून त्याच्या 3 प्रती तयार केल्या. हे होईस्तोवर माझे डोळे खराब झाले, नीट वाचता येणार. मग कॉम्रेड मेघा, प्राध्यापक रणधीर शिंदे आणि डॉक्टर मंजुश्री पवार यांच्यासह बसून 8-10 दिवस रोज 1-1.5 तास वाचून घेतले. वाचताना दुरुस्त्या केल्या. या दुरुस्त्यांसह पुन्हा DTPच्या 3 प्रती केल्या. मध्ये पुन्हा खंड पडला. पुस्तक पूर्ण होईना आणि मनासारखे होईना म्हणून मी स्वतःवर चिडू लागलो. मग ऑगस्ट 2010 मध्ये सलग 3 दिवस माझी मुलगी स्मिता हिच्याबरोबर नेवासा येथे बसून पुन्हा सारे वाचून घेतले. तिचाही हा विषय अनेकदा झाला होता. पुन्हा सविस्तर नीट दुरुस्त्या केल्या. पुस्तक जमले असे वाटले. हे स्मितामुळेच जमले. दुरुस्त्यांसह पुन्हा DTP केले. 3 प्रती काढल्या. आमच्या 10 दिवसांच्या शिबिरात सतत शिकवणारे प्राचार्य कॉम्रेड शिवदास उटाणे यांना वाचायला दिले. त्यांनी काही दुरुस्त्या केल्या. लोकवाङ्मयग्रहाच्या कष्टाळू व चिकित्सक प्रूफ रीडर माधवी विचारे यांनी शेवटचे प्रूफ तर पाहिलेच, परंतु काही सूचना केल्या, काही उणिवा दाखवल्या. त्याचाही समावेश या पुस्तकात केला. एवढ्या प्रदीर्घ, कंटाळवाण्या परंतु आवश्यक प्रवासानंतर हे पुस्तक तयार झाले. अनेकदा दुरुस्त्या केल्यामुळे मूळ पुस्तक दुरुस्त झाले की नाही हे मात्र मला सांगता येत नाही. या पुस्तकात कार्ल मार्क्स याचे अल्पचरित्र समाविष्ट करावे असा पहिल्यापासून इरादा होता. स्वतः नीट वाचण्याची क्षमता कमी होईपर्यंत ते झाले नाही. क्रमात माझी पत्नी उमा पानसरे हिच्याकडून काही चरित्रे वाचून घेताना लक्षात आले की दिवंगत कॉम्रेड सरला कारखानीस यांचे चरित्र चांगले आहे.
ते वाचताना ओमाचीही प्रतिक्रिया तीच होती. म्हणून मग सरला कारखानीस यांचे कार्ल मार्क्स या नावाचे अल्पचरित्र या पुस्तकात समाविष्ट करीत आहे. भारती मुद्रणालयाचे निहाल शिरपूरकर, तनुजा शिरपूरकर आणि सुरेश शिरपूरकर यांनी 3-3, 4-4 वेळा दुरुस्त्या न कंटाळता केल्या. एवढ्या प्रयत्नानंतर आणि या सगळ्यांच्या योगदानानंतर हे पुस्तक तयार झाले. कसे का असेना, माझी प्रदीर्घ काळची इच्छा पूर्ण झाली. या पुस्तकाची उपयुक्तता काळाच्या ओघात जी ठरेल ती अनुभवायची इच्छा अर्थातच आहे. मित्रांनो, लेखकाची प्रस्तावना ही त्या साहित्य निर्मिती करताना घडलेल्या क्रायसिस सांगत असते आणि तो क्रायसिस आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं असतं. हा क्रायसिस पुढे नवनवीन कार्यकर्त्यांच्या कामाला येतो. हा क्रायसिस आपल्याला परत येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत राहतो. ते ह्या प्रस्तावनेच्या आधारावर होतं. साहित्याची निर्मिती करताना आपल्याला कुठले कुठले क्रायसिस येऊ शकतात, कुठले अडचणी येऊ शकतात, हे अशा साहित्यिकांच्या प्रस्तावना वाचल्यावर लक्षात येतं. तर प्रस्तावनेनंतर त्यांच्या या पुस्तकाच्या विभागातील पहिला विभाग तत्वज्ञान म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊ, वाचू. तत्वज्ञान म्हणजे काय? मार्क्सवादी तत्वज्ञानाची ओळख करून घेण्याअगोदर तत्वज्ञान म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. तसेच तत्वज्ञानासंबंधी प्राथमिक स्वरूपाची माहिती करून घ्यायला हवी. आपल्या भोवतीचे विश्व ही चराचर सृष्टी असंख्य जीव आणि निर्जीव वस्तूंनी बनलेली आहे. सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी असे या विश्वाचे 2 भाग होतात. सजीव सृष्टीमध्ये प्राणी, वनस्पती यासह मनुष्य प्राण्याचाही समावेश होतो. परंतु इतर सजीवापेक्षा मनुष्य प्राण्यात एक खास अशी क्षमता आहे. मनुष्य विचार करू शकतो. इतर सजीव प्राणीही विचार करू शकतात. त्यांनाही भावभावना असतात. पण मानवाचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा जास्त विकसित झालेला आहे. माणसाचा श्वासोच्छवास हा जसा नकळत पण निरंतर चालू असतो, तशीच विचारांची प्रक्रियाही सातत्यानं चालू असते. ही विचारांची प्रक्रिया कधीपासून आहे? मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा झाल्यापासून त्याची विचार करण्याची गती, खोली आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढते आहे. माणूस कशाचा विचार करतो? आपल्या भोवती जे काही दिसते त्याचा तो विचार करतो. पण जे कधी पाहिले, ऐकले किंवा अनुभवले नाही त्याचा तो विचार करू शकतो का? फार वर्षापूर्वी मनुष्य निसर्गातील बदल पाहत आला आहे, निरीक्षण करत आला आहे. निसर्गातील विविध घटनांबद्दल त्याला कुतूहल वाटत आले आहे. निसर्गातील बदल कशामुळे होतात याचं त्याला कोडं वाटत आलं आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त कसे होतात याचं त्याला हा प्रश्न आधी मानवाला पडला होता. आज आपल्याला तो प्रश्न पडत नाही, पण आदिमानव त्याचा सतत विचार करायचा. आपण जन्माला कुठून आलो? सूर्य कुठून येतो? पाऊस, झाडं, हा निसर्ग कसा तयार झाला? हे प्रश्न होते. एखादी गोष्ट का निर्माण झाली? त्यात बदल का झाले? आज ज्या अवस्थेत ती वस्तू आहे ती तशीच का आहे? ती तशीच राहील का?
तशी राहणार नसेल तर ती कशी बदलेल? जगातील अशा सर्व घटनांचा मनुष्य प्राणी विचार करत आला आहे. सजीव सृष्टीतील उत्पत्ती, स्थिती, विकास, बदल, लय व पुनरुत्पादन यांचा मनुष्य सातत्याने विचार करत आला आहे. तत्वज्ञान म्हणजे चराचर विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय यांच्या संबंधीचे ज्ञान. विज्ञानाचा एक नियम आहे. ऊर्जेच्या अविनाशत्वाची आणि रूपांतराचा सिद्धांत, लॉ ऑफ कन्झर्वेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. हा सिद्धांत विश्वातील मूलभूत घटकांचे अविनाशत्व सांगतो. नवे काही जन्माला येत नाही. जे अस्तित्वात आहे त्याचे रूप बदलते. उदाहरणार्थ, कागद जाळला तर कागद नाहीसा होतो आणि त्याचे रूप बदलून कार्बन अस्तित्वात येतो. माणसाचा मृत्यू होतो आणि त्याचे शरीर रूप बदलते, परंतु हे फक्त बाह्य रूपांतर असते. त्यातील ऊर्जा तशीच असते, तीही रूपांतरित होते. हे असे शोध माणसाने कसे लावले? त्याने या सर्वांचा अनुभव घेतला, बदलाचे ज्ञान देऊन त्याचा अर्थ लावला. आज जे आहे ते अंतिम आहे असे विज्ञान कधीच सांगत नाही. म्हणून असं म्हणता येईल की उत्पत्ती, विकास, बदल, स्थिती, लय, पुनरुत्पादन याविषयी मूलभूत ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. विज्ञान आणि तत्वज्ञान यात फरक आहे. विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी. या प्रकारे शास्त्राचे नियम आहेत. विज्ञान हे नियमांवर चालते. या सर्व शास्त्राच्या नियमात समान काय आहे याचा शोध घेणे हा तत्वज्ञानाचा विषय आहे. तत्वज्ञानाची गरज काय? ज्याला जगण्याची भ्रांत आहे त्याला कदाचित असं वाटेल की तत्वज्ञान कशासाठी समजून घ्यायचे. त्याच्या दृष्टीने सूर्य कसा झाला यापेक्षा भाकरी महत्त्वाची असते. त्यांच्या जीवनाचा संघर्ष बिकट झाला आहे. ते तत्वज्ञानाचा विचार करण्याबाबत उदासीन असतात. आपण जे जे करतो किंवा समाजात व्यक्तीचा आणि समूहांचा असा जो व्यवहार चालू असतो त्या प्रत्येकामागे काही तत्वज्ञान वा विचारसारणी असते. ती त्याला माहीत असेलच असं नाही, पण ती असतेच. आता एक उदाहरण पाहू. आजच्या समाजातील काही प्रश्न आपल्याला माहीत आहेत. त्याबाबतचे वादही माहीत आहेत. मोटार गाड्या लावण्यासाठी जागा द्यायची की फेरीवाल्यांसाठी? कामगारांना पगार जास्त द्यायचा की कमी? स्त्रियांना समान वागणूक द्यावी की नको? नोकऱ्यात राखीव जागा असाव्यात की नको? या प्रत्येक व्यवहारामध्ये तत्वज्ञान असते. बिनविचाराचे काहीच नसते. त्यामागचा विचार समजून घेतला पाहिजे, मगच आपण कोणत्या विचाराचे हे स्पष्ट होते. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक सामाजिक व्यवहारात तत्वज्ञान असतेच. समाजातील काही लोकांचे चांगले चालते, काही जणांचे वाईट. हा समाज बदलला पाहिजे असे कोणाला वाटेल? ज्यांचे वाईट चालले आहे तेच असे म्हणतील की हे सारे बदला, कारण त्यांच्या दृष्टीने हे योग्य नाही. त्या काळात देशात या समूहाला त्रास होतो, भोग भोगावे लागतात, दुःख सहन करावे लागतात. त्यांना ते बदलायची इच्छा होत आली आहे. आणि ज्याला हे बदलायची गरज वाटते त्याने परिस्थिती अशी का आहे, त्यात बदल कसा घडवायचा, असा बदल घडवणं शक्य आहे का, इत्यादी प्रश्न समजून घेतले पाहिजेत. म्हणूनच प्रस्थापित व्यवस्था कशी आहे, का आहे याचा विचार
बदल घडवणाऱ्यांच्या साठी आवश्यक असतो. ज्याला चांगली शेती करायची असेल त्याला शेतीचे ज्ञान हवे. ज्याला चांगला समाज घडवायचा आहे त्याला समाजशास्त्राचे ज्ञान हवे. तसेच चांगला समाज घडवण्यासाठी समाज बदलाचे नियम माहीत असायला हवेत. तत्वज्ञान म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित केल्यावर अनेकदा असे उत्तर मिळते की तत्वज्ञानाचा विचार हे साधे काम नव्हे, ते खूप अवघड आहे. ते तुमचे काम नव्हे, ते आमचे काम आहे. तुम्ही ते शिकू नका असं काही लोक सतत सांगत असतात. सगळे वाद नालायक असाही एक वाद आहे. ज्याचं बरं चाललं आहे त्यांचा हा प्रचार आहे. जे तत्वज्ञान जीवनाचा अर्थ सांगते ते अवघड कसे असेल. उदाहरणार्थ, बदल हा विश्वाचा नियम आहे. काही लोक असे म्हणतात ते समजण्याची काही गरज नाही, ते समजून घेणे अवघड आहे असा खोटाच प्रचार केला जातो. प्रत्यक्षात सत्य हे समजायला सोपे असते, असत्य समजायला अवघड असते. सत्यावर आधारलेला तत्वज्ञान समजायला सोपे असते, असत्यावर आधारलेले तत्वज्ञान समजायला अवघड असते. म्हणूनच ते आपणाला समजून घेतले पाहिजे. तत्वज्ञानाचा विचार कोणी कोणी केला आहे? जगातील सगळ्या देशात हा विचार झालेला आहे. तो झाला नाही असा एकही देश नाही. आपणच फक्त शहाणे होतो, जग मूर्ख होते आणि आपण मूर्ख होतो. जगातले लोक शहाणे होते हे दोन्ही खोटे. जगातल्या सर्व तत्वज्ञांचा अभ्यास केला पाहिजे. मूर्तिपूजनाचे स्तोम माजवून लोकांना विचारापासून व तत्वज्ञानापासून दूर नेले जाते. प्रतिमांचे पूजन होते पण विचारांचे दफन होते. आज हे फार जोरात चालू आहे. मूर्तिपूजन करून विचारांचे दफन करू नका. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांचा जय जयकार होतो, परंतु त्यांच्या कार्यामागील भूमिकेचा विचार सांगितला जात नाही. लोकांनी विचार करू नये असे सांगणारे तत्वज्ञान जगभर पसरले गेले व पसरले जात आहे. टेलिव्हिजन सारख्या आधुनिक माध्यमातूनही हाच विचार पसरवला जात आहे. विचार करूच नका असे लोकांना सांगणारा हा व्यवहार आहे. पण विना विचार, विना तत्वज्ञान जग बदलता येणार नाही. इच्छा वेगळी, तत्वज्ञान वेगळे हे लक्षात घेतले पाहिजे. जो जे वांछेल तो तेला हो, ही इच्छा आहे. सर्वेपि सुखानी संतु, सर्वे संतु निरामया. यात सर्वांचे कल्याण व्हावे अशी इच्छा आहे. पण केवळ इच्छा पुरेशी नाही. इच्छेला विचाराची, तत्वज्ञानाची जोड हवी. सर्वांना सुखी कसे करावे हा विचार मी समजून घेईन, मग त्यानुसार कृती करेन अशी भूमिका असली पाहिजे. या पार्श्वभूमीवर मार्क्सच्या विचारांचे स्वरूप पाहता येईल. 1818 मध्ये जर्मनीत कार्ल मार्क्सचा जन्म झाला आणि 1883 मध्ये इंग्लंडमध्ये त्याचा मृत्यू झाला. मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स असा दोघांचा मिळून 1820 ते 1895 हा कालावधी आहे. त्यांनी समाज बदलाचे नियम शोधून काढले. या दोघांनी मार्क्सवाद कशा आधारे सांगितला तेही महत्त्वाचे आहे. राजपुत्र सिद्धार्थाचा तत्वज्ञानी गौतम बुद्ध कसा झाला याचं उत्तर काही मंडळी असे सांगतात की त्याला बोधिवृक्षाखाली अचानक ज्ञानप्राप्ती झाली. पण जगासंबंधीचे ज्ञान अनुभव न घेता कसे सांगता येईल? सिद्धार्थाने जग पाहिले, याचा विचार केला आणि मग तत्वज्ञान सांगितले. मोहम्मद पैगंबराच्या बाबतीतही असं सांगतात की
तो प्रेषित होता, परमेश्वराचा देवाचा दूत होता, पण प्रत्यक्षात त्यानेही जग पाहिले, जगाचा विचार केला आणि तत्वज्ञान सांगितले. बायबलात असं सांगतात की येशू हा परमेश्वराचा पुत्र होता, म्हणून त्याने जे सांगितले ते खरे माना. वेद हे अपौरुषेय आहेत असं सांगतात, म्हणजे बोधिवृक्ष, प्रेषित, देवपुत्र अपौरुषेय. जणू जगातील सर्व तत्वज्ञाने जगाचा अभ्यास न करता सांगितली गेली आहेत. असा अभ्यास निर्माण केला जातो. त्यांचे दैवतीकरण केले जाते. मार्क्सने जगाचा सर्वांगाने अभ्यास केला, भराभर ग्रंथ वाचले, लिहिले. सर्व पूर्वसुरींच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून नवे तत्वज्ञान सांगितले. आपणही आपल्या देशात पूर्वसुरींचा अभ्यास केला पाहिजे. त्यातले हवे ते घ्यावे, सर्व टाकाऊ मानू नये, चांगले घेऊन पुढे जावे. 1883 मध्ये मार्क्सचा मृत्यू झाला. आता 125 वर्ष झाली. त्या काळात मार्क्सने भारताबद्दल विचार मांडला होता. भारतात 1857चे बंड झाले. हा स्वातंत्र्याचा पहिला लढा, हे मार्क्सने इंग्लंडमध्ये सांगितले. भारतातील उत्पादन पद्धती, खेड्यांच्या स्वयंपूर्णतेचा विचार याबद्दल मार्क्सने भाष्य केले आहे. विज्ञानाच्या प्रत्येक शाखेने नियम आणि कार्यकारण भाव प्रयोगाच्या आणि निरीक्षणाच्या आधारे सिद्ध केले आहेत. मार्क्सवाद हेही समाज विज्ञान आहे. लोखंड उष्णतेने वितळते, हा नियम सर्व ठिकाणी लागू होतो, पण हिमालयासारख्या अतिउंच ठिकाणी आणि समुद्र सपाटीवर ही उष्णता कमी जास्त लागते. हे कमी जास्त लागणे उंची या परिस्थितीवर अवलंबून आहे, पण उष्णतेने लोखंड वितळते हा नियम लागू होतोच. मूळ नियम आणि परिस्थितीजन्य फरक या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्व ठिकाणचा समाज सारखा नसतो. ज्या देशात ज्या काळात समाज बदलायचा त्या काळाचा, त्या समाजाचा विचार केला पाहिजे. स्थानिकत्व, काळ हे महत्त्वाचे घटक असतात. बियाणाचा जसा विचार करायला हवा तसाच जमिनीचा, वातावरणाचाही विचार करायला हवा, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच मार्क्सवादाच्या आधारे समाज बदलाचा व्यवहार आणि विचार करताना केवळ मार्क्सवादाचे नियम किंवा केवळ मार्क्सवादी तत्वज्ञान लक्षात घेऊन भागणार नाही. त्याचा विचार तर केलाच पाहिजे, परंतु त्या देशातील समाज बदलायचा, त्या देशातील खास, वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सर्व तत्ववेत्यांनी जग समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या आधारे आपले तत्वज्ञान मांडले. मार्क्सनेही जगाचा अभ्यास करून समाज विकासाचे नियम व आपले तत्वज्ञान मांडले. तर हे होतं तत्वज्ञान म्हणजे काय, हे गोविंद पानसरे यांच्या मार्क्सवादाची तोंड ओळख या पुस्तकातील पहिलं प्रकरण. या प्रकरणाविषयी कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही शंका असेल तर त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निसंकोचपणे प्रश्न विचारावेत. धन्यवाद.